सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या सखोल अध्ययनाची सुरुवात आपण एका अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करणार आहोत. हो ना, म्हणजे आजकाल क्रांती किंवा रेव्होल्यूशन हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? साधारणपणे या शब्दासोबत आपल्या मनात काही ठराविक प्रतिमा उभ्या राहतात. म्हणजे रस्त्यावर उतरलेला जमाव, हातात घेतलेले झेंडे किंवा मोठ्या आवाजातील घोषणा. नक्कीच मोर्चे किंवा अगदी शस्त्रे उचलून केलेला संघर्ष. अगदी बरोबर. शेकडो वर्षांच्या इतिहासाने क्रांतीची हीच एक काय म्हणतो आपण पारंपरिक आणि भौतिक प्रतिमा आपल्या मनात कोरलेली आहे. पण कसं आहे, आज आपण ज्या काळात जगत आहोत त्या इन्फॉर्मेशन एजमध्ये म्हणजेच माहितीच्या युगात क्रांतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. म्हणजे ती आता भौतिक राहिलेली नाहीये. अगदी. आजची खरी क्रांती रस्त्यावर, मैदानात किंवा सीमेवर लढली जात नाहीये, तर ती अत्यंत शांतपणे आपल्या बुद्धीत आणि आपल्या हातातील मोबाईल स्क्रीनवर घडत आहे. बापरे, हे खूपच अचूक निरीक्षण आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अदृश्य पण अत्यंत प्रभावी अशा क्रांतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रखर विचारांतून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. याला आपण अ मॉडर्न मॅन्युअल फॉर सिव्हिलायझेशनल रेव्होल्यूशन म्हणजेच नागरी क्रांतीसाठी आधुनिक मार्गदर्शिका असं म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे हा जुना विचार आजच्या संदर्भात. हो ना. सावरकरांचे विचार त्यांच्या काळात जितके प्रासंगिक होते तितकेच ते आजच्या या गुंतागुंतीच्या डिजिटल युगातही मार्गदर्शक ठरू शकतात. आणि ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. श्रोत्यांना हे माहीत असायला हवं की आजच्या या अध्ययनात आपण सावरकरांच्या साहित्यातील काही संकल्पनांचे केवळ बौद्धिक विश्लेषण करत आहोत. हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण आमचा उद्देश कोणतीही राजकीय भूमिका घेणे किंवा कोणत्याही विशिष्ट विचारधारेचे समर्थन करणे असा अजिबात नाही. नक्कीच नाही. आणि श्रोत्यांवर आपली मते लादणे हा तर अजिबातच हेतू नाहीये. बरोबर. या मूळ स्रोतामध्ये मांडलेले विचार आजच्या माहिती युगाच्या संदर्भात म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरच्या पार्श्वभूमीवर कसे जोडले जाऊ शकतात हे तटस्थपणे उलगडून दाखवणं हाच आपला एकमेव हेतू आहे. एकंदरीत ही चर्चा म्हणजे एन्शंट सोल मीट्स मॉडर्न व्हॉइस असा एक प्रयत्न असेल. अगदी तसंच, जिथे सनातन धर्मातील शाश्वत विचार आजच्या आधुनिक भाषेच्या आणि आव्हानांच्या कसोटीवर घासून पाहिले जातील. हा दृष्टिकोन अतिशय योग्य आहे. कारण जगात कोणताही मोठा बदल घडवण्यापूर्वी, भौतिक जगात कोणतीही क्रांती करण्यापूर्वी स्वतःच्या आत बदल घडवणे का गरजेचे आहे हे समजून घेणं सर्वात महत्वाचे असते. म्हणजे आधी स्वतःची तयारी. हो. सावरकरांचा एक अत्यंत मूलभूत विचार आहे जो आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य पाया आहे. ते म्हणतात की गुलाम असलेली बुद्धी कधी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू शकत नाही. बापरे, किती प्रगल्भ विचार आहे हा. अगदी. आणि याच प्रक्रियेला म्हणजेच बुद्धीला बंधनातून मुक्त करण्याच्या प्रवासाला आपण बुद्धिक्रांती म्हणू शकतो. चला, हे जरा उलगडून पाहूया. हे थोडे सोप्या आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत समजून घेऊया का? हो, नक्कीच. सांगा तुमचा दृष्टिकोन. समजा आपलं मन हा एका स्मार्टफोनचा ऑपरेटिंग सिस्टम किंवा OS आहे. छान उदाहरण आहे. आणि भ्रम किंवा इल्युजन हा त्या सिस्टममध्ये शिरलेला एक अत्यंत धोकादायक व्हायरस आहे. जेव्हा आपण एखादे मोठे आणि जड ॲप चालवण्याचा प्रयत्न करतो किंवा खऱ्या जगात एखादा मोठा आणि शाश्वत बदल घडू पाहतो. हो, अगदी तेच. तेव्हा सर्वात आधी आपली OS क्लीन करावी लागते. जर आतच हा भ्रमाचा व्हायरस असेल तर बाहेरचे कोणतेही काम नीट होणार नाही. नक्कीच सिस्टम क्रॅश होईल. तसाच आपला मेंदूही अशा गोंधळात क्रॅश होतो. हे उदाहरण या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. हो ना, पण यामागील मेकॅनिझम काय आहे? यामागील कार्यपद्धती समजून घेणं खूप रंजक आहे. आजच्या या माहितीच्या युद्धात हा भ्रमाचा व्हायरस कोणीतरी चुकून सोडलेला नाही. अच्छा, म्हणजे तो जाणीवपूर्वक सोडला जातोय. होय, तो जाणीवपूर्वक आणि सतत आपल्या मेंदूत सोडला जात आहे. खोटे नॅरेटिव्हज, भावनिक हाताळणी करणारी अल्गोरिदम्स आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशनचा भडीमार. अगदी बरोबर. या माध्यमातून आपले लक्ष विचलित केले जाते. त्यामुळे आजच्या काळात खरे ज्ञान मिळवणे म्हणजे केवळ खूप सारी पुस्तके वाचणे किंवा माहिती गोळा करणे नव्हे. मग नेमकं काय करायचं? आजच्या काळात खरी गरज आहे ती इंटेलेक्च्युअल सेल्फ डिफेन्स म्हणजेच बौद्धिक स्वरक्षण तयार करण्याची. पण इथे एक मोठी शंका निर्माण होते. हे सर्व ऐकायला खूप आदर्श आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर छान वाटते. प्रॅक्टिकली शक्य आहे का असं म्हणायचंय का? हो ना,
प्रत्यक्षात मनातला हा जो इनर केऑस किंवा गोंधळ आहे तो दूर करणे खरोखर शक्य आहे का? कारण आजकालच्या धावपळीच्या जगात जिथे नोकरी, महागाई आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे तिथे एका सामान्य माणसाला वेळ कुठे आहे असा प्रश्न श्रोत्यांना नक्कीच पडू शकतो. अगदी तेच. तिथे बौद्धिक संरक्षण करण्यासाठी वेळच कुठे आहे? ही संकल्पना फक्त प्रस्थापितांसाठी किंवा ज्यांच्याकडे खूप रिकामा वेळ आहे त्यांच्यापुरतीच मर्यादित तर नाही ना? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. पण बौद्धिक संरक्षण करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची किंवा रोज तासांतास एकांतात बसण्याची अजिबात गरज नाही. अच्छा, म्हणजे हे दैनंदिन जीवनात शक्य आहे. हो, ही एक अत्यंत व्यावहारिक प्रक्रिया आहे. याची पहिली पायरी म्हणजे आपल्यासमोर येणाऱ्या माहितीच्या प्रवाहावर प्रश्न विचारण्याची सवय लावणे. म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही? अगदी. जेव्हा आपण सोशल मीडियावर एखादी बातमी पाहतो तेव्हा ती माहिती आपल्यापर्यंत का पोहोचवली जात आहे, यामागील हेतू काय असू शकेल याचा विचार करणे. कोणाच्या तरी इंटरप्रिटेशनवर अवलंबून न राहता. बरोबर. आंधळेपणाने अवलंबून न राहता शक्य असेल तेव्हा मूळ स्रोत वाचणे. जेव्हा आपण स्वतः मूळ ग्रंथांचे अध्ययन करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की सत्य हे कधीही केवळ काळा आणि पांढरा अशा दोनच रंगांत विभागलेलं नसतं. हो ना, सत्यात नेहमीच अनेक सूक्ष्म छटा असतात. पण हे करत असताना स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणं किती महत्वाचं आहे. अहंकार ही तर बुद्धिक्रांतीच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे. कारण आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियावर लोकांची संपूर्ण धडपड ही केवळ व्हॅलिडेशन किंवा लाईक्स मिळवण्यासाठी चालू असते. मला कोणीतरी प्रज्ञावान म्हणावे यासाठी लोकांचा अट्टहास असतो. हो, आणि हेच खूप घातक आहे. ऐतिहासिक उदाहरणांकडे पाहिले तर लक्षात येते की ज्यांनी समाजात खरोखर मोठे बदल घडवले त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनेक वर्षे एकांतवास आणि प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. त्यांनी कधी लाईक्सची अपेक्षा नाही केली. अगदी. ते आपल्या मुख्य ध्येयापासून कधीही विचलित झाले नाहीत. त्यांनी तत्कालीन समाजाकडून टाळ्यांची किंवा मान्यतेची अपेक्षा ठेवली नाही. आणि आज आपण बघतो की लोक तात्पुरत्या मान्यतेच्या मोहात इतके अडकलेत. हो, आपण मोठ्या आणि शाश्वत ध्येयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत. जोपर्यंत आपले हृदय आणि आपली बुद्धी एकाच शांत लयीत आणि एकाच दिशेने काम करत नाहीत तोपर्यंत बाहेर कितीही क्रांतीच्या गप्पा मारल्या तरी त्याचा काहीही उपयोग नसतो. खरंच, अहंकार माणसाला आतून विभाजित करतो, पण एक सामायिक निस्वार्थ ध्येय समाजाला एकत्र आणते. अगदी सत्य. बरं, आपण स्वतःची ओएस क्लीन केली, मनातला हा गोंधळ दूर केला असे समजूया. पण जर बाकीचा समाज अजूनही त्याच व्हायरसने ग्रस्त असेल तर आपली वैयक्तिक स्पष्टता समाजाला कशी वाचवेल हा प्रश्न उरतोच. हो ना. इथूनच मग नॅरेटिव्ह किंवा दृष्टिकोन सेट करण्याची खरी लढाई सुरू होते. कारण नुसते विचार करून चालणार नाहीत, ते विचार प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवावे लागतील. अगदी बरोबर. आणि इथेच नॅरेटिव्हचं महत्त्व अधोरेखित होते. जो कथा किंवा नॅरेटिव्ह नियंत्रित करतो तो समाज नियंत्रित करतो हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. सावरकरांसारख्या विचारवंतांनी समाजमन घडवण्यासाठी अत्यंत विपुल आणि प्रखर लेखन केले, ते याचसाठी. हो, तुरुंगाच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी काव्य रचण्यापासून ते समाजाच्या तळागाळापर्यंत आपले विचार पोचवण्यापर्यंत त्यांनी शब्दांची ताकद वापरली. आणि आजच्या काळात आपल्याकडे भौतिक साधने भरपूर आहेत. आजची हत्यार म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्राम, एक्स आणि आपण आता करत आहोत तशी ही सखोल चर्चा. बरोबर. पण इथे एक अडचण आहे. कोणती अडचण? आपण म्हणतो की ही साधने हत्यारे आहेत, पण आजकाल लोक या प्लॅटफॉर्म्सचा वापर सत्य किंवा स्पष्ट विचार मांडण्यासाठी कमी करतात. हो, आणि फक्त आपला राग व्यक्त करण्यासाठी जास्त करतात. एखादी संतप्त पोस्ट लिहिली की क्रांती झाली असा बऱ्याच जणांचा गैरसमज झालेला दिसतो. नुसता राग म्हणजे क्रांती असू शकत नाही ना. अजिबात नाही. तो केवळ ऊर्जेचा आणि वेळेचा अपव्यय आहे. यामागील विज्ञान समजून घेणं गरजेचे आहे. म्हणजे अल्गोरिथमचं विज्ञान. हो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे अल्गोरिदम्स अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की ते मानवी रागाला आणि संतापाला जास्त प्रोत्साहन देतात. अच्छा, कारण रागामुळे आउटरेज किंवा एंगेजमेंट वाढते. अगदी बरोबर. लोक जास्त वेळ स्क्रीनवर राहतात आणि पर्यायाने कंपन्यांचा फायदा होतो. पण मानवी बुद्धी सतत संतापलेल्या अवस्थेत राहू शकत नाही. त्यामुळे समाजात एक प्रकारचा आउटरेज फटीग किंवा भावनिक थकवा येतो. हो, सावरकरांचा किंवा कोणत्याही खऱ्या क्रांतीचा मार्ग हा अंधरागाचा नसतो, तो स्पष्टतेचा आणि संयमाचा असतो. म्हणजे ओरडून सांगण्याची गरज नाही.
नक्कीच नाही. सत्य हे प्रॉपगेंडासारखं ओरडून सांगण्याची गरज नसते. ते अत्यंत ठामपणे, पुराव्यांसह आणि संयमाने मांडावे लागते. यावर मला एक उदाहरण द्यावेसे वाटते. भावनांच्या आहारी जाऊन व्यक्त केलेला राग हा एक फुलबाजासारखा असतो. फुलबाजा म्हणजे ते दिवाळीतलं? हो, जेव्हा आपण फुलबाजा पेटवतो तेव्हा तो काही सेकंड खूप प्रकाश देतो, खूप आवाज करतो, पण तो लगेच विझून जातो. आणि त्याच्या मागे फक्त धूर आणि राख उरते. अगदी तेच. त्यातून कोणतीही उपयुक्त ऊर्जा निर्माण होत नाही. पण याउलट संघटित कृती ही एका इंजिनासारखी असते. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. इंजिन कदाचित फुलबाजासारखे बाहेरून आकर्षक आणि चमकदार दिसत नसेल, पण इंजिनाच्या आत होणारे स्फोट हे नियंत्रित असतात, शिस्तबद्ध असतात. आणि याच नियंत्रित ऊर्जेमुळे इंजिन अखंडपणे जळत राहते. हो ना. आणि संपूर्ण समाजाला एका गाडीला जसे पुढे नेते तसे प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाते. हे इंजिनाचं उदाहरण अत्यंत अचूक आणि परिणामकारक आहे. संघटित आणि दिशाबद्ध ऊर्जाच इतिहास घडवू शकते. म्हणजे नुसता संताप व्यक्त करण्याऐवजी आपण काहीतरी भरीव केलं पाहिजे. अगदी. आजच्या काळात आपण डिजिटल आणि भौतिक पातळीवर मजबूत समुदाय उभारले पाहिजेत. विचारवंत, अभ्यासक, निर्माते आणि प्रत्यक्ष जमिनीवर कृती करणाऱ्या लोकांचं एक भक्कम जाळं निर्माण केलं पाहिजे. एकमेकांना जोडणाऱ्या परिसंस्था, इकोसिस्टम्स तयार केल्या पाहिजेत. बरोबर. कारण एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की एकटा लढणारा योद्धा कदाचित स्वतःच्या शौर्याचा इतिहास घडवेल, पण केवळ एक संघटित बुद्धीच समाजाचे संपूर्ण भविष्य घडवू शकते. आणि हे संघटन उभारण्यासाठी एका भक्कम पायाची आवश्यकता असते. तो पाया कोणता? तर तो पाया आहे आपली सांस्कृतिक ओळख. पण कसं आहे, सांस्कृतिक ओळख ही संकल्पना बऱ्याचदा खूप वरवरच्या पातळीवर समजली जाते. म्हणजे केवळ सण साजरे करणे. हो, सण साजरे करणे, पारंपरिक कपडे घालणे किंवा काही ठराविक प्रथा पाळणे म्हणजे फक्त सांस्कृतिक ओळख नव्हे. मग याचा नेमका अर्थ काय? आजच्या आधुनिक जगात सांस्कृतिक ओळखीचं सखोल आकलन कसे करायचे? सांस्कृतिक ओळख म्हणजे सनातन धर्माचे केवळ भावनिक नाही, तर अत्यंत सखोल आणि तात्विक आकलन असणे. म्हणजे सायन्स आणि फिलॉसॉफी समजून घेणं? हो. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या मंदिरात पुरोहित मंत्र म्हणतात, तेव्हा त्या मंत्रांमागील ध्वनीचे विज्ञान काय आहे, त्यामागील तत्वज्ञान काय सांगते, याची जिज्ञासा असणे. म्हणजे केवळ परंपरेचा भाग म्हणून नाही, तर त्यामागचा अर्थ समजून घेणं. जेव्हा आपण योग या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा जगभरात बऱ्याचदा त्याला फक्त एक शारीरिक व्यायाम किंवा स्ट्रेचिंगचा प्रकार मानले जाते. हो, जे खूपच मर्यादित आकलन आहे. अगदी. पण सखोल आकलन असल्यावर तो केवळ व्यायाम न राहता मानवी मर्यादा ओलांडून स्वतःला विश्वाशी जोडणारा, सीमित मनाला अनंत अस्तित्वाशी जोडणारा एक सखोल मार्ग बनतो. अगदी बरोबर. आणि या तात्विक आकलनासोबतच प्रत्यक्ष व्यवहारात समाजातील अंतर्गत भेदाभेद दूर करणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे जातीय द्वेष वगैरे? हो. जातीय द्वेष, उच्चनीचतेच्या कल्पना आणि अहंकाराच्या लढाया या गोष्टी कोणत्याही समाजाला आतून पोखरतात आणि कमकुवत करतात. खरंच, इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की डिवाइड अँड रूल म्हणजेच फूट पाडा आणि राज्य करा हे तत्व वापरून समाज तोडणे सोपे असते. हो. आणि असा विभाजित समाज नियंत्रित करणे कोणत्याही बाह्य शक्तीसाठी खूप सोपे असते. त्यामुळे सांस्कृतिक एकता हा बुद्धिक्रांतीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पण इथे पुन्हा एक कळीचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आपण आपली सांस्कृतिक ओळख तर टिकवली, आपण सर्व अंतर्गत भेद विसरून एकत्रही आलो, पण जर आपण आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे परावलंबी असू तर या सगळ्याचा काही उपयोग होईल का? बापरे, हा खूपच प्रॅक्टिकल मुद्दा आहे. हो ना. कारण नुसती मते मांडून, चर्चा करून आणि सांस्कृतिक अभिमान बाळगून कोणाचंही पोट भरणार नाही किंवा समाज खऱ्या अर्थाने मजबूत होणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा आहे. अवलंबित्व म्हणजेच कमजोरी हे सावरकरांसारख्या द्रष्ट्या विचारवंतांना पक्के ठाऊक होते. जो समाज आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून असतो तो कधी स्वतःचं नॅरेटिव्ह टिकवू शकत नाही. किंवा स्वतःचं स्वातंत्र्यही टिकवू शकत नाही. आर्थिक स्वातंत्र्य हेच खऱ्या स्वातंत्र्याचा पाया आहे. मग आजच्या काळात याचा अर्थ काय घ्यायचा? आजच्या काळात याचा अर्थ असा आहे की आपण केवळ नोकऱ्यांवर किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वतःचे उद्योग उभारले पाहिजेत. स्थानिक परिसंस्था मजबूत केल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या समुदायातील पैसा आपल्याच समुदायात कसा फिरेल आणि वाढेल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. अगदी बरोबर. पण कसं आहे, जेव्हा आपण अर्थकारण आणि सनातन धर्म
या दोन गोष्टी एकत्र पाहतो तेव्हा बऱ्याच जणांना ते परस्पर विरोधी वाटते. हो, लोकांना वाटतं धर्म म्हणजे सर्वसंग परित्याग. अगदी तेच. धर्म म्हणजे सर्वसंग परित्याग आणि अर्थकारण म्हणजे मोह, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. पण मला वाटते कर्म आणि धर्म पाळून संपत्ती निर्माण करणे हे एका बागेच्या निगराणीसारखे आहे. अरे वा, हे बागेचं उदाहरण थोडं सविस्तर सांगता येईल का? नक्कीच. बघा, जेव्हा एखादा कुशल माळी बागेत खतपाणी घालतो तेव्हा तो फक्त एका आकर्षक दिसणाऱ्या रोपाचा विचार करत नाही. हां, तो संपूर्ण बागेचा विचार करतो. हो, तो संपूर्ण मातीचा पोत सुधारण्याचा विचार करतो. तिथल्या सूक्ष्म जीवांचा, पाण्याची पातळी टिकवण्याचा, म्हणजेच त्या संपूर्ण इकोसिस्टीमचा विचार करतो. अच्छा, म्हणजे पैशाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही. अगदी धर्माच्या चौकटीत राहून संपत्ती निर्माण करणे म्हणजे असेच आहे. ती संपत्ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी एका मोठ्या उद्दिष्टासाठी असते. करत असताना आपल्या सर्व आराध्य देवदेवतांचा आशीर्वाद आणि त्यांनी दाखवलेला मार्ग, ज्याचा आपण अत्यंत आदराने आणि श्रद्धेने विचार करतो, तोच आपल्याला या धार्मिक अर्थकारणाकडे आणि निस्वार्थ कर्मयोगाकडे घेऊन जातो. अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्धक विचार आहे हा. संपत्तीवर नियंत्रण नसेल तर आपल्या भविष्यावर आपले नियंत्रण राहत नाही. खरंच. आणि या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच येते ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामर्थ्य आणि शिस्त. सावरकरांनी किंवा सनातन धर्माने कधीही निष्क्रिय सहनशीलतेला मान्यता दिली नाही. सामर्थ्य म्हणजे फक्त शारीरिक ताकद का? शारीरिक तंदुरुस्ती हा त्याचा एक भाग नक्कीच आहे, पण त्यासोबतच मानसिक कणखरता विकसित करणे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे मानसिक आरोग्य? त्याहूनही थोडं पुढे. आजकाल जगात एक विक्टिम माइंडसेट किंवा मी कसा पीडित आहे ही मानसिकता जोपासण्याची एक मोठी लाट आलेली दिसते. हो, स्वतःला सतत कोणत्या तरी व्यवस्थेचा बळी मानणे सोपे असते. अगदी, पण खऱ्या बुद्धिक्रांतीत अशी मानसिकता सोडून देणे अपेक्षित असते. अन्याय होत असेल तरीही रडत बसण्यापेक्षा किंवा केवळ तक्रार करत राहण्यापेक्षा स्वतःला एक क्षत्रिय ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच जाणीवेचा शत्रू म्हणून घडवणे आवश्यक आहे. बापरे, जाणीवेचा शत्रू खूपच प्रभावी शब्द आहे. हो ना, कारण जगात केवळ सामर्थ्यालाच आदर मिळतो. दुर्बलता नेहमीच दुसऱ्याच्या नियंत्रणाला आणि शोषणाला निमंत्रण देते. आपण या अत्यंत सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. तेव्हा या संपूर्ण विषयाचा आणि आजच्या अध्ययनाचा सारांश कसा काढता येईल? जर आपण नीट आणि शांतपणे विचार केला तर आजचा आपला खरा शत्रू कोण आहे? तो सीमेपलीकडून येणारा एखादा सैनिक नाही किंवा केवळ एखादी राजकीय विचारप्रणाली नाही. तो शत्रू आपल्या आत आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या सिस्टीममध्ये पळलपलेला आहे. अगदी बरोबर. आजचे मुख्य शत्रू आहेत ते 4D. 4D ते कोणते? विकास आणि संस्कृतीबद्दल पसरवले जाणारे विकृत दृष्टिकोन. बापरे, हे 4 शत्रू खरोखरच अतिशय घातक आहेत आणि ते कोणत्याही शस्त्राशिवाय समाजाला कमकुवत करू शकतात. होय, आणि म्हणूनच आजची खरी क्रांती काय आहे तर ती आहे एका बेशुद्ध जगण्याकडून एका जाणीवपूर्वक जगण्याकडे केलेला प्रवास. जिथे आपण सोशल मीडियावरील माहितीवर केवळ यंत्रासारखी प्रतिक्रिया देतो, तिथून बाहेर पडून शिस्तबद्ध आणि स्वावलंबी जगण्याकडे वळणे. अगदी, जेव्हा आपला आत्मा शांत असतो आणि आपण विश्वाच्या ब्रह्मतत्वाशी पूर्णपणे जोडलेले असतो तेव्हा आपली प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक असते. ती कोणाच्या तरी प्रॉपगेंडाला दिलेली प्रतिक्रिया नसते. नक्कीच. जो माणूस अत्यंत स्पष्टपणे विचार करतो, रागाच्या आहारी न जाता संयमाने स्वतःची आणि समाजाची उभारणी करतो आणि हुशारीने संघटन करतो, तो माणूस खऱ्या अर्थाने अजिंक्य बनतो. त्याला कोणत्याही माहितीच्या युद्धात हरवणे अशक्य असते. अगदी बरोबर. ही खरोखरच एक अत्यंत प्रेरणादायी आणि आपल्याला अंतर्मुख करणारी चर्चा होती. आपण सुरुवातीलाच म्हणालो होतो की खरी क्रांती आज रस्त्यावर नसून आपल्या बुद्धीत आहे. हो, आणि ती प्रत्येकाने स्वतःच्या आत सुरू करायची आहे. पण जाता जाता आजच्या या माहिती युगाच्या पुढच्या टप्प्याचा विचार करून एक अतिशय प्रक्षोभक आणि नवीन विचार मला इथे मांडायचा आहे, ज्यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. नक्की सांगा, असा कोणता विचार आहे? आज आपण सोशल मीडियाच्या अल्गोरिदमशी आणि मानवी बुद्धीने तयार केलेल्या नॅरेटिव्हशी लढत आहोत. पण जरा विचार करा, जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्णपणे प्रगत होईल, जेव्हा AI स्वतःचे ग्रंथ लिहायला सुरुवात करेल. बापरे, हे तर खूपच भयानक असू शकतं. हो ना.
ते स्वतःचे अतिशय पटण्याजोगे नॅरेटिव्ह तयार करेल आणि माणसाच्या भावना हुबेहूब कॉपी करून आपल्याला नियंत्रित करू पाहे, तेव्हा काय होईल? हां, सत्य आणि असत्य यात फरक करणे खूपच कठीण होईल. अगदी तेच. त्या यंत्रांच्या युगात जिथे सत्य आणि असत्य यात फरक करणे माणसाच्या आवाक्याबाहेर जाईल, तेव्हा मानवी जाणीव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील हे युद्ध कसे असेल? हा खरोखरच एक अत्यंत सखोल आणि भविष्याचा वेध घेणारा प्रश्न आहे. आणि अशा वेळी आपली ही बुद्धिक्रांती मानवी अस्तित्वाला आणि आपल्या सनातन तत्वांना कसे वाचवेल? एखाद्या दिवशी आपला फोन बाजूला ठेवून एकांतात बसून एखादा मूळ ग्रंथ वाचणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी क्रांती असू शकते का? मानवी जाणीव विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता हा भविष्यातील सर्वात मोठा संघर्ष असू शकतो. आणि याचे उत्तर कोणत्याही एका पुस्तकात मिळणार नाही, तर ते प्रत्येकाला स्वतःच्या आतल्या जागरूकतेत शोधावे लागेल. नक्कीच. श्रोते हो, आजचे हे सखोल अध्ययन सर्वांना कसे वाटले हे नक्की सांगा. जर ही चर्चा आपल्याला विचार करायला भाग पाडणारी वाटली असेल तर हा ऑडिओ नक्की लाईक करा. हो, आणि आपल्या परिचितांसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आजच्या या चर्चेनंतर प्रत्येकाची स्वतःची पहिली बुद्धिक्रांती कोणती असू शकेल, स्वतःच्या आयुष्यातील तो पहिला जाणीवपूर्वक बदल कोणता असेल, यावर नक्की विचारमंथन व्हावे. सर्वांनी आपले विचार खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवावेत, जेणेकरून आपले हे ऋणानुबंध असेच कायम घट्ट राहतील आणि नवनवीन विचारांची देवाणघेवाण होत राहील. नक्कीच. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नव्या, ज्वलंत आणि सखोल विषयासोबत. तोपर्यंत जागरूक रहा, शांत रहा आणि संघटित रहा.